नमस्कार. मी विद्या स्वागत करते आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की नवीन वर्षाला आपल्याला कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या नकारात्मकता फैलावतात आणि त्या वस्तू आपल्याला अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत. बघा, नवीन वर्ष आता सुरू होत आहे. काही दिवसांवरती नवीन वर्ष येऊन ठेपलेलं आहे आणि सर्वांनाच वाटतं की नवीन वर्ष हे आपल्याला सुखा समाधानाचं आणि प्रगतीचं जावं, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. आपण देवाला प्रार्थनाही करत असतो आणि मनातही विचार करत असतो. परंतु कधीकधी बघा, आपल्याला जसं पहिलं वर्ष जातं तसं दुसऱ्या वर्षातही कधीकधी आपल्याला प्रगती दिसून येत नाही. अडचणींचा सामना हा करावा लागतो. तर हा अडचणींचा सामना जर तुम्हाला करावा लागत नसावा असं वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या पाळायच्या आहेत आणि त्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये बघा, जे भांडण तंटे कटकटी ज्या असतात त्या नवीन वर्षांपासून होणार नाही. आणि आपल्याला कळत नाही की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या का घडत असतात, त्यामागे काय कारणं असतात हे कधीकधी आपल्या लक्षात येत नाही. आपण दिवाळी दसऱ्याला साफसफाई करतो, तशी बघा संक्रांतीच्या वेळेसही आपण साफसफाई करतच असतो. बहुतेक जण नवीन वर्षांचीही साफसफाई करत असेल आणि जे करत नसेल त्यांनी ह्या वर्षी नवीन वर्षांची जी साफसफाई आहे ती करायची आहे. म्हणजे काय आहे साफसफाई? म्हणजे पूर्णच घर साफसफाईला काढायचं असं नाही, तर काही वस्तू आहेत बघा, त्या वस्तू आपल्याला अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत की ज्याने नकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये पसरवलेलं आहे आणि सुख समाधान आपल्याला लाभत नाही आहे. किरकिरी होत आहे, भांडणतंटे होत आहे आणि का होत आहे हे आपल्याला कळत नाही. तर त्या वस्तू आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. बघा, पहिली वस्तू जी आहे ती आहे चप्पल. आता तुटलेल्या चपला जर आपल्या घरामध्ये असेल तर याने नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. कारण की चप्पल आपण कुठेही घालून जातो. बघा, प्रवास आपण भरपूर करतो चपलेने आणि ते चप्पल नको तेथे आपण कुठेही सगळीकडेच घालून जात असतो. अशा ठिकाणी बघा, कोणती जागा कशी असेल, कोणतं ठिकाण कसे असेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे ती जी नकारात्मकता येते ते सगळ्यात जास्त आपल्या चपलेमधून येत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जी चप्पल आहे ती सर्वात अगोदर आपल्याला टाकून द्यायची आहे. तुटलेल्या जर चपला असेल तर त्या सर्वात अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढून द्यायच्या आहे, फेकून द्यायच्या आहे. बघा, अशा चपला घालू नका. आपण नाही तर आपल्याला खूप सवय असते की शिवून तीच चप्पल घालायची. परिस्थिती असेल तर ती गोष्ट वेगळी असते, परंतु आपण बघा, हलकी का होईना मात्र चप्पल घेऊ शकतो. अशा वेळेस आपल्याला नवीन चप्पल घ्यायची आहे. शिवण्यातही तितकेच पैसे जातात. मग अशी तुटलेल्या चपला बघा, कधी कधी त्याच्या टाचा घासलेल्या असतात. मग त्याचप्रमाणे आपलं नशीबही घासत असतं. तर अशा वेळेस आपलं नशीब घासलं जातं आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला अशा अडचणी काय येतात. त्याच्यामुळे आपल्याला ज्या तुटलेल्या चपला आहे ना मैत्रिणींनो, त्या सर्वात अगोदर आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहे. साधी चप्पल आपल्याला खरेदी करायची आहे. आणि दुसरी अशी आहे की बघा, आपल्याकडे भरपूर फोटो फ्रेम असतात आणि देवाच्या जर तुमच्याकडे 2-2 जोड्या असेल तर त्या जोड्या तुम्ही विसर्जन, एकच तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे आणि दुसरी मूर्ती तुम्हाला विसर्जित करायची आहे. एकाच देवाच्या 2 मूर्त्या कधीही घरात नाही पाहिजे. अशा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून एक देवाची तुम्हाला कुठेही नदी तुम्हाला जवळ असेल बघा, असं तुम्ही नदीच्या ठिकाणी जाऊ शकता किंवा ओढा असेल तिथे जाऊ शकता आणि तिथे तुम्ही विसर्जन करू शकता. नाही तर त्याच्या बदल्यात तुम्ही दुकानामध्ये जाऊन त्याच्या बदल्यात तुम्ही दुसरं काहीतरी घेऊ शकता, पितळेचे वगैरे देव असतील तर. आणि फुटलेले जर काचा फुटलेले जर तुमच्याकडे फोटो असतील, तुटलेले फुटलेले बघा, किंवा तुम्ही पानं फाटलेल्या पोथ्या असतील तर त्या तुम्हाला अगोदर टाकून द्यायच्या आहेत, त्या विसर्जित करायच्या आहेत. अशाने काय होतं ना, यांनी पण नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये येते आणि किटकिटी ह्या चालूच असतात. बघा, आपली प्रगती ह्या गोष्टी होऊ देत नाही. म्हणून अशा फाटलेल्या पोथी जर असेल, तुटलेले फोटो जर असेल, तडा गेलेले फोटो असतील तर असे फोटो तुम्हाला अगोदर विसर्जित करायचे आहेत. आता बघा, तिसरी जी वस्तू आहे ती आहे घड्याळ. आता बंद पडलेलं जर घड्याळ असेल तर बंद घड्याळ आपल्याला कधीही घरात वापरायचं नाही. त्याने एवढी नकारात्मकता घरामध्ये येते. आणि बघा, बंद पडलेल्या घड्याळीप्रमाणे आपले कामं बरेच प्रकारात बंद पडतात. म्हणून आपल्याला हे बंद पडलेलं घड्याळ कधीही घरामध्ये ठेवायचं नाही. तुम्ही त्याला सुधरून घ्या आणि सुधारण्याच्या स्थितीत जर नसेल तर तुम्ही बघा, भंगारमध्ये ते टाकून द्या.
पण त्या बंद पडलेलं घड्याळ कधीही वापरू नका, ते चालूच ठेवा. चालू स्थितीत असेल तर खूपच उत्तम, आणि चालू नसेल होत तर त्याला तुम्ही अगोदर टाकून द्यायचं आहे. असं घड्याळ आणि काचा जर तडकलेली असेल तर आज तुम्ही त्याची काच बदलून घ्या. जरी चालू असेल आणि एखाद्या वेळेस काचेला तडा गेला असेल तर आपल्याला वाटतं की घड्याळ तर चालू आहे ना, परंतु त्याची काच तर तडा गेलेला आहे. परंतु बघा मैत्रिणींनो, याने सुद्धा नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ही काच अगोदर आपल्याला बदलून घ्यायची आहे, आणि बंद पडलेलं घड्याळ आहे तर एकतर ते सुधरून घ्यायचं आहे, नाही तर आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि बघा, दुसरी अशी पुढची गोष्ट आहे की तुटलेला झाडू. आता आपण बघा, आपल्याला झाडू हा आपण लक्ष्मी मानतो, म्हणजेच आपल्या घराची जी साफसफाई होते ती आपल्याला झाडूनेच करतो, आणि तिथे लक्ष्मीचा वास आपल्याला झाडूनेच होतो, म्हणून आपल्याला लक्ष्मीच आपण त्याला म्हणतो. परंतु जर असे तुटलेला झाडू आपण दिवसेंदिवस वापरत असेल, तसाच वापरत असेल, तर त्यानेही आपल्याला बघा कधी घरामध्ये नकारात्मकता येते, कधी आपल्याला अडचण येत आहे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा जर तुटलेला झाडू आहे तो आपल्याला अगोदर टाकून द्यायचा आहे, आणि अशा ठिकाणी टाका. एखादं मोठं झाड जर असेल तर तेथे तुम्ही तो टाकू शकता. बघा, पाण्याने तो कुजतो पावसाच्या दिवसामध्ये, तर अशा ठिकाणी तुम्ही तो झाडू टाकू शकता. आणि दुसरा झाडू तुम्हाला नवीन घ्यायचा आहे, परंतु तुटलेला झाडू अजिबात वापरायचा नाही आहे. दुसरं असं आहे की काटेरी झाडं जर तुमच्या घरामध्ये असेल तर काटेरी झाडं अगोदर तुम्ही टाकून द्यायची आहे. कारण की घरामध्ये आपण काटेरी झाडं वापरायची नसतात, ती लावायची नसतात, हे सर्वांनाच माहीत आहे. जर माहीत नसेल तर आपल्याला बघा, अशी नकारात्मकता आणणारी झाडेही आपल्या घरात नसली पाहिजे. म्हणून आपल्याला ही झाडे आपल्याला अगोदर तुम्ही ही काढून टाका. आणि दुसरी बघा, टवटवीत आणि जी झाडे आपल्याला प्रसन्नता निर्माण करतात, फुलांची झाडे ही आहे, सुगंधी फुलांची झाडे तुम्ही लावा. त्याने ती देवालाही आपल्याला चालतात, म्हणून सुगंधी फुलांची झाडे तुम्ही त्यावरची लावायला पाहिजे. परंतु अशी वाळलेली झाडं असेल, काटेरी झाडं असेल तर ती तुम्ही अगोदर घराच्या बाहेर काढायची आहेत. आणि बघा, आता फाटलेले कपडे. पुढचं काय आहे तर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतं की एखादा ड्रेस आपल्याला आवडत असतो, साडी आवडत असते, परंतु जर कपडे फाटले तर आपण शिवून तेच ते घालत असतो. परंतु याने बघा आपलं नशीब कधी जीर्ण होतं हे सांगता येत नाही. तर त्याचप्रमाणे बघा, आपल्याला हे फाटलेले कपडे वर्षानुवर्ष घालायचे नाही. आपल्याला फार सवय असते की ते जपून ठेवायचे, किंवा चला बाबा जाऊ द्या, त्याचा कलर गेलेला असेल तरी आपण काय घरात घालून घेऊ. तर अजिबात असं करायचं नाही मैत्रिणींनो. आपल्याला काय करायचं आहे की ते फाटलेले कपडे जर असेल तर ते टाकून द्यायचे आहे, आणि जर चांगल्या अवस्थेत असेल तर ते धुवून आपल्याला बघा, कोणीही घेणारे असेल तर त्यांना तुम्ही द्यायचे आहे, आणि तेच ते कपडे तुम्ही घालायचे नाही आहे. फाटलेले चांगल्या अवस्थेत असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु जर घरामध्ये खूप छोटे होणारे कपडे जर जमा झालेले असेल आणि आपण दिवसेंदिवस तसेच तर ठेवत असेल, तर ते मुलांचे कपडे असेल तर तुम्ही बघा, न घालणारे जे ड्रेस आहे चांगल्या अवस्थेत आहे ते स्वच्छ धुवायचे आहे आणि मग दुसऱ्यांना द्यायचे आहे. तुम्ही असं करू शकता. कारण की बघा, फाटलेले कपडे, जास्त जीर्ण अवस्थेतील कपडे कधीही वापरायचे नसतात. चांगल्या अवस्थेतीलच कपडे आपल्याला वापरायचे असतात. आणि बघा, लहान कपडे असेल तर घेणारे गरजू पण भरपूर असतात. अशा गरिबांना जर दिले तर त्यांचा आपल्याला आशीर्वादच मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या वस्तू, जे जे असं कपडे आहे ते आपल्याला दान करायचे आहे. दुसरी गोष्ट बघा, आपल्याला जर धान्य, किडकं धान्य जर आपण घरात ठेवलेलं असेल तर ते तुम्ही चांगलं एकतर धुवून घ्या, त्याला वाळवा आणि नंतर वापरा. परंतु आपल्याला असं किडकं धान्य अजिबात आणायचं नाही आहे, वापरायचं नाही आहे. चांगल्या अवस्थेतील धान्य आपल्याला वापरायचं आहे. जर किडका असेल आणि वापरण्याच्या अवस्थेत नसेल तर त्याला धुवून स्वच्छ वाळवायचं आहे, आणि मग गुरांना तुम्ही चारू शकता आणि वापरू शकता. असं धान्य तुम्हाला वापरायचं आहे. आणि जर खाण्याच्या अवस्थेत असेल तर स्वच्छ करून आपल्याला वापरायचं आहे मैत्रिणींनो. आणि बघा, घरामध्ये अनेक प्रकारच्या आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, तर त्या जर बंद पडलेल्या असेल तर अशा बंद पडलेल्या वस्तू घरात ठेवून काहीही फायदा नसतो. त्याने नकारात्मक शक्तींचाच प्रवेश आपल्या घरामध्ये असतो. बघा, मी मागच्या व्हिडिओमधून पण तुम्हाला सांगितलेले आहेत की ह्या ज्या वस्तू आहेत त्या खूप प्रमाणामध्ये नकारात्मकता पसरवत असतात. त्यामुळे आपल्याला अशा वस्तू, बंद पडलेल्या वस्तू, खराब झालेल्या वस्तू आपल्याला घरात अजिबात ठेवायच्या नाही आहे.
आणि ह्या वस्तू जर छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या ना तर नक्कीच आपल्याला फरक दिसून येतो आणि आपलं घर आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्याला मुख्य दरवाजाही स्वच्छ ठेवायचा आहे. आणि बघा, जेव्हा आपल्याला उपास तापास असेल आपल्याला हळदीचं लेपन जरूर करायचं आहे आणि एरवीही दररोज आपलं अंगण झाडून छोटीशी 2 बोटांची का होईना आपल्याला रांगोळी छोटीशी काढायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, ज्याने आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि नकारात्मकता जी आहे ती बाहेरच्या बाहेरच थांबवली जाते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, ह्या गोष्टी करा आणि सकारात्मक वातावरणाला प्रवेश आपल्या घरामध्ये द्या. जर तुम्हाला माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.